शेंगदाणा पेंड हा 5 किलो टाकायची आहे. त्याच्यानंतरचा दुसरा घटक सरकी बिया 25 किलो, मका 35 किलो, DRB ही 7 किलो टाकायची आहे व सोयाबीन 9 किलो, वालीस 18 किलो, कार्बोफॅट हे 1 किलो टाकायचं आहे, कॅल्साइड पावडर 1 किलो, मीठ 1 किलो, सोडा अर्धा किलो, ईस्ट 100 ग्राम, मिनरल मिक्सचर 1 किलो, युरिया 1 किलो आणि टॉक्झिन बाइंडर 150 ग्राम, DCP 1 किलो. याच्यातील आपण प्रोटीनचे घटक म्हणून शेंगदाणा पेंड, सरकी बिया आणि सोयाबीन याचा वापर करणार आहोत आणि स्टार्चसाठी मकाचा वापर करणार आहोत व गाईचे दूध वाढण्यासाठी आपण कार्बोफॅटचा वापर करणार आहोत. याच्यातील चौथा घटक आहे DRB हा आपल्याला कोंबड्यांच्या किंवा लेयर पोल्ट्री फार्मवरती मिळेल. त्याच्यानंतर कॅल्साइड